नवी मुंबईतील रबाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनीसोबत वर्गमित्रानेच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन पीडिता आणि विधी संघर्ष बालक शाळेत एकाच वर्गात इयत्ता 10वीमध्ये शिकत होते. एका नामवंत शाळेत शिकणारी 10वीची मुलगी 5 महिन्याची गरोदर राहिली आहे. तिच्या मित्रासोबत असलेल्या संबंधातून ती गरोदर झाल्याची माहिती समोर येते. या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला असून विविध स्तरावरून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की नेमकं त्या मुलीसोबत घडलंय काय, संबंधित मुलाला अटक होणार की नाही, या प्रकरणात कायदा काय सांगतो. चला तर मग सुरू करूया. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती सत्य घटनेवरती आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण सकाळी घेऊन येत असतो, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजकालच्या धावपळीच्या जगात आणि विशेष करून मुंबईसारख्या ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी जरा वेळ नसतो. किंवा आजकालची मुलं, ज्यांना आपण जे जनरेशन म्हणून ओळखतो, या मुलांना देखील आपल्या पालकांचं कोणते बंधन आपल्यावर हवं नसतं. त्यात हे मोबाईलचं युग असल्यानं तर ज्या गोष्टी वयाच्या विशिष्ट टप्प्यात शिकायच्या असतात त्या गोष्टी मुलं अगोदरच शिकतात आणि या गोष्टीचं अनुकरण देखील करतात. नवी मुंबईतील रबाळे शहरातील एका नामवंत शाळेमध्ये पायल नावाची एक 16 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. यंदाचं तिचं 10वीचं वर्ष होतं. 10वीचं वर्ष म्हटलं की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वर्ष असतं. पण याच महत्त्वाच्या वर्षात पायल ही कधी न सुटणाऱ्या जाळ्यात अडकली. ते कधी तिला कळलंच नाही. म्हणजे झालं असं की पायलच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा होता. पायल आणि राहुलची पूर्वीपासूनच चांगली मैत्री होती. पण काही महिन्यापूर्वी दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. प्रेम करणं काही चुकीचं नाही, पण प्रेमाला देखील एक वय असतं. पायल आणि राहुल या दोघांनी सोबत जगण्या मरण्याच्या कसमा घेतल्या. एकमेकापासून कधीही वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. आयुष्य सोबत काढण्याचा निर्णय हा त्यामध्ये झाला. पण हे तर किशोरवय. किशोरवयामध्ये मुलांच्या आयुष्यात विविध प्रकारचे बदल होत असतात. तसंच विविध गोष्टीचे आकर्षण देखील त्यांना वाढतं. त्यातलंच एक महत्त्वाचं हे लैंगिक आकर्षण होय. किशोरवयात मुलांमध्ये सेक्सबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं आणि राहुलच्या बाबतीत देखील तसंच घडलंय. राहुलनं पायलकडून लैंगिक संबंध ठेवण्याची संमती मिळवली. त्यानंतर तिला आपल्या दुसऱ्या घरी बोलावलं आणि तिथं दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. ही बाब जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान घडली. या 6 महिन्यांमध्ये राहुल आणि पायलमध्ये अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. एका लेखात असं लिहिण्यात आलं की किशोरवयात पालकांनी आपल्या मुलांसोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. मुलं पालकांना समजून घेत नसतील तर पालकांनी त्यांना समजून घेऊन विविध विषयांची माहिती देणं आवश्यक असतं. मुलांसोबत वेळ घालवणं आणि आपले अनुभव सांगणं, त्यांच्या मित्रांना घरी आमंत्रित करणं, त्यांच्या आवडीनिवडी इत्यादीबद्दल त्यांच्याशी बोलणं आणि त्यातून मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ज्यामुळे मुलं पालकापासून काही लपवणार नाही. पण कदाचित राहुल आणि पायलच्या पालकांना या गोष्टी करणं आवश्यक वाटलं नसेल. त्यामुळे परिणाम गंभीर झालेत. एके दिवशी पायलच्या आईला तिचं वाढलेलं पोट दिसलं. आईला तिच्यावर संशय आला आणि आईनं तिला घेऊन ऐरोलीचं राजमाता जिजाऊ रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा समजलं पायल ही 21 आठवडे म्हणजेच तब्बल 5 महिन्याची गरोदर आहे. डॉक्टरांची ही माहिती ऐकल्यानंतर पायलच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करू काय नाही काही समजत नव्हतं. पायलच्या आईने तिला याबद्दल माहिती विचारली तेव्हा पायलनं रडत रडत आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर पायलचं कुटुंब तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले. तिथे राहुल व लग्नाचा आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. आता यापूर्वी देखील भारतात अशा प्रकारच्या घटना घडल्यात. त्यावर आम्ही वकिलांशी चर्चा केली असता
त्याचं म्हणणं असं आहे की दोन्ही अल्पवयीन असल्यानं पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तो कोर्टात टिकणं अवघड आहे. शिवाय या प्रकरणात चार्जशीटमध्ये काय लिहिण्यात येईल हे देखील महत्त्वाचं असतं आणि या आधारावर न्यायालयात आपला निकाल सुनावत असतो. तसंच राहिला प्रश्न जामिनीचा, तर 1 ते 2 दिवसांनी सुनावणी होईल. मुलाला जामीन मिळण्याची शक्यता आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात कोणाची चूक आहे? यात मुलीची चूक आहे का मुलाची चूक आहे का त्यांच्या आईवडिलांची चूक आहे? तुम्हाला काय वाटतं बरं या प्रकरणामध्ये? राहुलवर दाखल झालेला गुन्हा योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. जय हिंद, जय भारत.